सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बोदवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून घरफोडी करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरात चोरी करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती। याच कारणाचा संशय मनात धरून संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे। घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। घटनेनंतर बोदवड शहरात वातावरण तणावपूर्ण बनलंय। संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करत आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वाढत्या जनक्षोभामुळे पोलीस प्रशासनाला ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे। त्यांनी घटनेची माहिती देत थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे बोदवड परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। अन्सार पिंजारी यांच्या घरात 9 तारखेला चोरी झाली होती। 3-3.5-4 लाख रुपये गेले होते। त्यानंतर 2 लोक संशयित म्हणून नाव त्यांच्या पोलिसांनी 2 लोकांच्या चौकशीसाठी इथे बोलवलं होतं। त्या चौकशी अंती जो शहा नावाचा पोरगा आहे त्याला बोलवल्याच्या रागाच्या माध्यमातून त्याने सतत यांच्या घरी जाऊन धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर इथे येऊन सनी पोलिसांना पण सांगितलं की हा पोरगा येऊन सनी आमच्यासाठी धमकी देतोय, मारण्याची भाषा करतोय। त्यावेळेस मी किमान एक वेळेस त्याची LC पण दिली। त्या LC दिल्यानंतर मी पोलिसांना त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही, काय केली नाही। त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली। काल रात्रीसुद्धा आमचे माजी नगराध्यक्ष शहीद दादा भगवान यांनी PIला फोन केला व तो घरी जाऊन धमकी देण्याचा प्रयत्न केल्यावर मी त्याला आणून पाहुण्यासारखा त्याला निरोप दिला गेला की तू 10 वाजता पोलीस स्टेशनला हजर होय। त्याच्यामुळे 10 वाजता तो हजर न होता त्याने घरी येऊन सनी वापस अन्सार पिंजारी या मुलाला डायरेक्ट मारून टाकण्याचा प्रयत्नात मारून टाकला डायरेक्ट। त्यानंतर आलेल्या या पोलीस स्टेशनच्या निष्काळजीपणामुळे त्याचा तो मयत झाला। ह्या सर्वसाधारण जबाबदार हे इथील पोलीस स्टेशन आहे। त्या पोलीस स्टेशनच्या निष्काळजीपणामुळे त्याचा आज मयत झालेला आहे। 3 लेकरं त्याचे उघडे पडलेले आहे। त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि मुलं यांचा कोणी वाली नाही आहे। याला सर्वसाधारण जबाबदार पोलीस स्टेशन आहे। PI साहेब आणि मागणी आम्हाला एकच आहे की मागणी अशी आहे की ते त्यांच्यावर जे पोलीस जबाबदार त्यांच्यावर सस्पेंडची कारवाई व्हायला पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे त्याला ताबडतोब अटक करून त्याला जे ज्यांची फाशी मागणी आहे ती त्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे अशी यांची मागणी आहे। तोपर्यंत आम्ही PM करणार नाही। या घरच्या लोकांना म्हणलं की आम्ही तोपर्यंत आम्ही PM करणार नाही। आणि आरोपी इथे येऊन सनी मेमो घेऊन गेला। काय गेला, आरोपी मर्डर करून सनी इथे आला आणि इथे पोलीस स्टेशन म्हणून मेमो घेऊन गेला आणि पोलिसांना त्याला ओळखलं नाही। तरी सुद्धा पोलिसांना हे पण माहित नाही की याने मर्डर केला बसवून ठेवल्याने राहिल्या अंमलदाराने याला सोडून दिला आणि तो इथून फरार झाला। काय झाला